आज आपण महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर श्रीमंत भैरवसिंह घोरपडे उद्यानातील जागृत महादेवाच्या पवित्र भूमीत जमलो आहोत, हे खरंच आपलं मोठं भाग्य आहे। सर्वांना असं जमलेलं पाहून माझ्या मनाला वाटलं आज जरा तुमच्याशी बोलावं। मित्रांनो, आपल्या महाशिवरात्री उत्सवाचं हे 29वे वर्ष आहे। मागच्या 28 वर्षांपासून आपले गणेश भाऊ कल्याणकर या उत्सवाचं आयोजन करतात, हे तुम्ही पण बघतच आला आहात। 28 वर्षांपूर्वी या जागृत महादेव मंदिराची अवस्था किती जीर्ण होती हे तुम्हाला नक्कीच आठवत असेल। शिवभक्त असलेल्या गणेश भाऊंना उघड्यावर असलेला देव पाहून अतिशय वाईट वाटलं। देवावर साधं पत्र्याचं शेड नसावं हे केवढं मोठं दुर्दैव आहे आपलं, म्हणत त्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार करायचं ठरवलं। पुणे महानगरपालिकेशी संघर्ष करून या जागृत महादेव मंदिरावर आणि आपल्या बागेत असलेल्या कलंदर शहाबाबाच्या दर्ग्यावर पहिल्यांदा पत्र्याची शेड आणि आजूबाजूनी भिंतींचं कंपाऊंड करून घेतलं आणि आपल्या श्रद्धास्थानाला संरक्षित केलं। पुढे गणेश भाऊंनी या महादेवाच्या मंदिराचा जीर्णोद्धार आपल्या मातोश्री स्वर्गीय राधाबाई बुगाजी कल्याणकर यांच्या स्मरणार्थ केला। 28 वर्षांपूर्वी महाशिवरात्रीचा पहिला उत्सव जेमतेम 100-150 शिवभक्तांना महाप्रसाद देऊन गणेश भाऊंनी पार पाडला होता। पण आज या उत्सवाचा केवढा मोठा वटवृक्ष झाला आहे हे आपण स्वतःच बघत आहात। आता दरवर्षी महाशिवरात्री निमित्त ठेवलेल्या महाप्रसादाचा लाभ जवळजवळ 10,000 नागरिक दुपारी 12 पासून रात्री शेवटच्या नागरिकांपर्यंत घेत आहेत। याचं गणेश भाऊंना फार समाधान वाटतं। त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त भव्य दीपोत्सव, आपल्या भागातील नागरिक आणि समाजासाठी अहोरात्र झटणारे सफाई कर्मचारी, आरोग्य सेवक, रिक्षा चालक मालक, फायर ब्रिगेडचे जवान, पोलीस कर्मचारी, वृत्तपत्र विक्रेते, MSEBचे कर्मचारी या सर्वांना आणि राजकीय कार्यकर्ते, सामाजिक संस्थांना एकत्र घेऊन भाऊ दिवाळी फराळाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात इथेच साजरे करतात। मंडळी, गणेश भाऊ आपल्या भागातले सर्वात सक्रिय समाजसेवक आहेत। त्यांचं ब्रीदवाक्यच किती मनाला भावणार आहे बघा ना। अथक परिश्रम, निरंतर समाजसेवा। तसं पाहायला गेलं तर गणेश भाऊंचं समाजकार्य तुमच्या निदर्शनास आणून देण्याची मला काही गरजच नाही, कारण ते तुम्ही रोज बघता। जाता येता भाऊंच्या ऑफिस समोर कामानिमित्त जमलेल्या गर्दीतून ते तुम्हाला दिसतं। कित्येक दिवसापासून हे कार्य असंच चालू आहे हे आपल्याला नाकारून तर नाही न चालणार। गणेश भाऊंच्या ऑफिसमध्ये पॅन कार्ड, आधार कार्ड, आभा कार्ड, श्रम कार्ड, 2 लाखांचा मोफत अपघाती विमा, आयुष्मान भारत, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, सुकन्या अकाउंट, झिरो बॅलन्स अकाउंट, युवकांसाठी मोफत 4 चाकी वाहन प्रशिक्षण, महानगरपालिकेच्या, राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या विविध शासकीय योजना आपल्या भागातील नागरिकाला मिळाव्यात या उद्देशाने गणेश भाऊंनी आपल्या संपर्क ऑफिसवर अहोरात्र कार्य चालू ठेवले आहे। मित्रांनो, गणेश भाऊंनी आपल्या ऑफिसवर उपलब्ध करून दिलेल्या या वेगवेगळ्या योजनेचा फायदा जवळजवळ 30,000 नागरिकांनी घेतला आहे। ऑफिसवरचा हा सगळा स्टाफ आपल्यासाठी जीव तोडून काम करत आहे। अहो, भाऊंच्या ऑफिसवर काम होणार या खात्रीवर शहरातल्या वेगवेगळ्या भागातले लोक केवढ्या मोठ्या अपेक्षेने येतात हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे। ऑफिसवरचा स्टाफही आलेल्या प्रत्येक नागरिकाला हवं ते सहकार्य करून त्याचं काम करून देतो। गणेश भाऊंच्या ऑफिसला आलेला प्रत्येक माणूस खुश होऊन भाऊंना हात जोडून आशीर्वाद देऊन आनंदाने निघून जातो। गणेश भाऊंचं अफाट कार्य पाहून त्यांना आपल्या भागातील प्रत्येक मंडळ गणपतीला, नवरात्रीला मान सन्मानानं बोलावून आरतीचा मान देतात। गणेश भाऊंसारखा निस्वार्थी आणि निर्मळ मनाचा समाजसेवक आपल्यासाठी आज दिवस रात्र कार्यरत आहे। आपण सामान्य माणूस म्हणून
त्यांना आपली गरज लागेल तेव्हा त्यांच्या पाठीशी उभं राहूयात, एवढंच माझं तुम्हाला सांगणं आहे. आता या महाशिवरात्री उत्सवाचा आनंद घ्या आणि महाप्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका, एवढं भाऊंच्या तर्फे मी तुम्हाला सांगतो. धन्यवाद.